पोचलो आहे कलागंज वर्कशॉप परेल वर्कशॉप आहे। खूप मूर्त्या रेडी झालेल्या आहेत बघा, खूप सुंदर मूर्ती आहेत बघू शकता। विशेष सूचनेचं पालन करा। इकडे बघू शकता अरुणजी दत्ते दादाचं इथे वर्कशॉप आहे। आता पोचलो आहे गणसंकुल वर्कशॉप। पण आतमध्ये जाऊया अमर आर्ट्समध्ये। बघू शकता शिवाय आर्ट्स। नमस्कार, कसे सगळे मजेत आहेत ना? मजेतच राहायला पाहिजे। मी संदेश चंद्रमणी मोरे आपला सर्वांचं स्वागत करतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बरोबर 40 ते 42 दिवस बाकी आहे गणेशोत्सवाला। खूप एक्साइटमेंट आहे आणि आज मी आलो आहे परेल वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉप, हे दोघांचं मी आज अपडेट घेणार आहे। तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर असेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा। जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आता पोचलो आहे कलागंज वर्कशॉप परेल वर्कशॉप येथे आणि बघू शकता पहिला हे सर्व खाली होतं आणि आता बघा बॅनर वगैरे लागलेले आहेत। बघू शकता खूप मूर्त्या रेडी झालेल्या आहेत बघा। आपण या अगोदर ईश्वर आर्ट्स आपण कव्हर केलेलं आहे, पुन्हा एकदा जाऊया आपण। आणि इकडे लिहिलेलं आहे प्लीज रूम युअर शूज आउटसाइड। आणि मला वाटतं पहिल्यापेक्षा भरपूर मूर्त्या आलेल्या आहेत। प्लीज डोंट टच आयडल्स, फॉर अवे फ्रॉम द आयडल्स। तुम्ही फोटो वगैरे काढू शकता पण लांबून फोटो काढा, मूर्तीला टच वगैरे करू नका। खूप छान आहे। खूप सुंदर मूर्ती आहेत बघू शकता, नक्की विजिट करा ईश्वर आर्ट्स परेल वर्कशॉप आणि विशेष सूचनेचं पालन करा। इकडे बघू शकता मूर्तिकार पोहेकर आर्ट्स। इथं बघा ऑलरेडी इथे काम सुरू आहे। इकडे बघू शकता मूर्ती रेडी होत आहेत। इकडे बघू शकता अरुणजी दत्ते दादाचं इथे वर्कशॉप आहे, आर्ट स्टुडिओ, क्रिस्टल आर्ट स्टुडिओ। परेल वर्कशॉपचा अपडेट म्हणजे खूप मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, पूर्ण कॅप्चर केलेल्या नाही, पण
नेमके मी कॅप्चर केला आणि एक मूर्ती आहे ना ऑलरेडी तिथे आहे ना, मला वाटतं 60 ते 70% पूर्ण झालेली आहे. ती ऑलमोस्ट रेडी पण होईल. ती मी दाखवायचा प्रयत्न केलेला, दाखवणारही नाही आहे. आणि आता चाललो आहे गणसंकुल कॉरिडोर वर्कशॉप येथे. A few moments later. आता पोचलो आहे गणसंकुल वर्कशॉप कॉरिडोर येथे आणि इकडे बघू शकता सुयोगचा सम्राट आगमन सोहळा आहे. 20 तारीख शनिवार. गणसंकुल तुमची भक्ती इथे आकार घेते. आणि इकडे बघू शकता गणेश चित्रशाळा आहे इकडे, आणि इकडे आहे अमर आर्ट्स. खूप सुंदर मूर्ती आहे, बघू शकते बघा. खूप छान आहे बघा. खूप छान आहे बघा, ही पण खूप छान आहे. सुंदर मूर्ती आतमध्ये बघू शकता. आपण आतमध्ये जाऊया अमर आर्ट्समध्ये. सुंदर मूर्ती बघा. एक नंबर, खूप छान. खूप सुंदर मूर्ती आहे, बघू शकता. इकडे बघा, इकडे छोट्या मूर्त्या आहेत. वाव, खूप छान. वाव, खूप छान आहे बघा. एक नंबर, मस्त. खूप छान मूर्ती आहे बघा. वाव, ही बघा. सर्वच खूप सुंदर मूर्ती आहेत. मंदिर मामा की जय. समोर बघू शकता सार्थक आर्ट्स, आणि तर नवीन सुरू झालेलं आहे श्री गणेश आर्ट्स. आणि इकडे बऱ्यापैकी आहे ना, पहिल्यापेक्षा खूप वर्कशॉप सुरू झालेले आहे. श्रेया आर्ट्स. इकडे बघू शकता वेळे ब्रदर्सचं वर्कशॉप आहे. इकडेही आहे आणि इकडेही आहे. इकडे बघू शकता प्रारंभ कला मंदिर.
आणि इकडे साई गणेश चित्रशाळा. इथे बघू शकता सिद्ध लक्ष्मी गणेश चित्रशाळा. आणि इकडे पोटे ब्रदर्स आहे गणपती कला केंद्र. तर पुन्हा एकदा वेळे ब्रदर्सचा स्टुडिओ आहे. समोर बघू शकता शिवाय आर्ट्स श्री प्रथमेश गाडगे यांचं आहे वर्कशॉप आहे. आणि इकडे बघू शकता मूर्ती रेडी होते. समोर बघू शकता पहिल्यापेक्षा खूप ट्रॉली झालेल्या आहेत बघा. आणि या अगोदर पूर्ण हे खाली होतं आणि आता बघू शकता ना कमीत कमी 7 ते 8 ट्रॉलीज आलेल्या तिकडे बघू शकता. मूर्तीचं काम सुरू आहे इकडे हे बघा. आणि ह्या साईडलाही आहे. समोर बघू शकता कलासागर आर्ट्स निखिल राजन खातू यांचं वर्कशॉप आहे तिकडे. आणि पण इथे एंट्री बंद केलेली आहे तर जाऊन देत नाही कारण की खूप मोठमोठे गणपती इकडे असतात. बघू शकता एंट्री बंद केलेली आहे. आपला एक मित्र भेटलेला इकडे. कुठून आहे मित्र? मी आपला राहतो आपला विक्रोलीमध्ये राहतो. विक्रोलीवर आलेला बघा. एवढा लांबून आलेला आहे गणसंकुलमध्ये आपल्याला भेटलेला आहे. आणि त्याचेही चॅनल आहे वाटतं. तुझं चॅनल पण आहे? युनिक ब्लॉग 3748. अच्छा युनिक ब्लॉग आहे. नक्की याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. दादाला पण सबस्क्राईब करा. दादा नंबर आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू दादा धन्यवाद. फायनली निघालेलो आहे घरी जायला. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पर्यंत वर्कशॉप आणि गणसंकुल वर्कशॉप करूड ह्या दोघांचे मी अपडेट द्यायचा प्रयत्न केलेला आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल नसेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुशीला मस्त राहा.